प्रस्तुत प्राप्तप्रसंगी प्राप्त घटिका आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा अभंग आहे। महाराज आपल्याला या अभंगातून सांगतात, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा। जर आपण आपल्या मुखानं गंगा गंगा असं जर स्मरण जर केलं तर जी काही पापे आपली वाली त्या पापांचा समूळ नायनाट होतो, असा पहिल्या चरणाचा अर्थ। दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी। ब्रह्मगिरीला जर आपण दृष्टीनं पाहिलं, ही आपली दृष्टी ब्रह्मगिरीवर जर पडली तर काय होतं, तर महाराज सांगतात त्याशी नाही यमपुरी, म्हणजे ते यमाचं गिऱ्हाईक राहत नाही। तिसऱ्या चरणात महाराज सांगतात, कुशवर्ता करिता स्नान। जे काही कुशवर्त तळ आहे त्या गंगे मातेचं, त्या तळ्यावरती आपण जर स्नान जर केलं तर त्याचा प्रवास नंतरचा कुठं, वैकुंठामध्ये, त्यासी वैकुंठी राहणे। आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात, नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना। आता प्रदक्षिणा सांगितल्या, पण कशाला सांगितलं का त्याचा उल्लेख नाहीये। प्रदक्षिणा नेमकी कशाला मारायची बघू आपण। हे 3 चरण आहे, याच्यावरूनच ह्या 4थ्या चरणाचा सारांश मायबाप असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ नाही, लक्षार्थ नाही, शब्दार्थ असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे अर्थ निघत राहतात। त्यामुळे आता सरळ आपल्या सहजरित्या सर्वांना समजल असा या अभंगाचा सरळ सरळ शब्दार्थ तुमच्या पुढे ठेवला। विठाला कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी काही परिहार द्यायचा, म्हणजे तो असा, आज श्री क्षेत्र राहतात आणि येथील आहे आपल्याकडचेच, त्यांचं मूळ गाव कोळघर आणि येथील रहिवासी असणारे इकडं आपल्या हल्ली व्यवसाय दृष्टिकोनातून त्यांनी कुठलंही काही न आणताना अगदी असे रिकामे हातानं आपण जसं म्हणतो त्या हातानं इकडं आले। त्यांचा 5 भावंडाचा म्हणजे 5 पांडव असे असणारे
त्यांच्यापैकी 4 जण इकडं आले आपल्या व्यवसाय निमित्त आणि एकदम शून्यापासून एकदम शून्यापासून त्यांनी आज खूप काही मोठं विश्व जमा केलंय माय बाप. आणि यांचं पूर्ण 5ही भावंडांचं खूप काही एकूणावर नितांत प्रेम, खूप काही एकूणावर श्रद्धा आणि कुणाच्या मनात शंकने आजही जसं आहे तसंच आहे. मग आता याला कुणाची पुण्याई म्हणता येईल, कुणाला धन्यता द्यावी आता. धन्य माता पिता दया दिया माता पिता दया माय बाप हो, हे एका जन्मीचं फळ नसतं किंवा वैयक्तिक एकाच्यानं ही गोष्ट घडत नसते. याला खूप काही मागचा लावा जमा, जोड जमा लागतो, पूर्वजन्मीची पुण्याई लागते, आई चांगली लागते, वडील चांगले लागतात, आजी चांगली लागते, आजोबा चांगले लागतात. तेव्हा कुठं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सुरळीत चालतात. हा कशा, जिथं लात मारू तिथून पाणी काढू, नाही तर जिथं लात मारू तिथून पाय मोडून येऊ. विठाला विठाला. हो, असेच खरोखर खूप काही प्रेमळ, सर्वांचं काय कौतुक करावं मायबाप. असे डोळस परिवारानं त्यांच्यापैकी एक असणारे आमचे हरिभक्त पारायण श्री ताराचंद किसन पाटील डोळस या महात्म्यांनी 4 धाम यात्रा, गंगाजल पूजन असं सर्व काही संपूर्ण केलेलं आहे. आता आपण पाहतो मायबाप, शास्त्र सांगतं जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तो तू सोहित आपले पाये तीर्थक्षेत्रा जाय चुकू नको. मायबाप हो, जोपर्यंत आपले हात पाय डोळे कान नाक सर्व काही चांगलंय तोपर्यंत ही 4 धाम यात्रा संपवावी, आपण सर्व देवांना भेटून यावं असं या डोळस परिवारानं ठरवलं. आणि खरोखर अगदी खूप चांगल्यारीत्या त्यांनी ही 4 धाम परिक्रमा पूर्ण केलेली आहे मायबाप. आणि त्याचीच ही पावती आजची. जे काही कार्य बघतो आपण, खूप काही अवघड अवघड असे देव आहे. मी गेलेलो नाही बरं का, फक्त ऐकून ये. विठाला विठाला. हो, खूप काही असे अवघड अवघड आहे. तिथं गेल्यावरती वापस येऊ याची गॅरंटी नाही, पण एकदम सुखरूप ते आपले घरी पोहोचले. त्यामुळं या परिवारानं ठरवलं आता आपल्या हातातून काहीतरी ज्ञानदान घडावं, अन्नदान घडावं. असं दान केल्याने आपण जे काही पुण्य कमावलेलं आहे, जे काही त्यांनी खूप काही कमवून ठेवलं मायबाप, पण इथलं आतापर्यंत जे कमावलं ना, कुठलं इथलं. मग त्यांना वाटलं आता हे इथलं झालं, त्यांना समजलं, त्यांच्यावर भगवंताची कृपा झाली. पण सोबत न्यायचं काय याच्यातून, त्यांना समजलं आता याच्यापैकी आपल्याला काही नेता नाही येणार.
मग काय नेता येतं? सोबत काय नेता येतं? करा हरी भक्ती परलोकी, करा हरी भक्ती परलोकी लेका, करा हरी भक्ती परलोकी लेका, करा हरी भक्ती परलोकी लेका, करा हरी भक्ती परलोकी हो, करा हरिभक्ती परलोकी येईल कामा. माय बाप हो, आपण आता भक्ती जर केली तर ती कुठं आपल्याला आपल्या सोबतच असणारे. आपण म्हणतो मेलं म्हणजे संपलं, काय नेणारे काय आणणारे, काहीच नेता नाही येत आणि काहीच आणता नाही येत नाही. आपलं आज्ञाने आपण खूप काही घेऊन आलेलो आहे आणि खूप काही घेऊन जाणारे. आता काय आणलं आणि काय नेणारे तर महाराज सांगतात, पाप पुण्य करोनी, जन्माय तो प्राणे, पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी, नर देहा येऊन हानी केली. माय बापा हो, आपण पाप आणि पुण्याचं गाठोडं घेऊन आलेलो आहे आणि पाप आणि पुण्याचं गाठोडं घेऊन जाणार आहे आपण. मग आपण खूप काही आणलेलं आहे सोबत आणि घेऊन जाणार आहे. तसं या डोळस परिवारानं ठरवलं का आता आपलं इथलं भरपूर झालं, आपलं जीवन आपण सहज जगू शकतो. इथून पुढील जे काही असत भगवंतानं दिलेलं ते आपण आता जगू शकतो. पण गेल्यावरती काय, मग त्यासाठी हे पुण्यकर्म लावलेलं आहे. अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, चारधाम यात्रा असेल, असे भजन कीर्तन, जे काही सत्संगती असेल, जे भगवंताला आवडत, जे साधू संतांनी सांगितलं ते, असं या परिवारानं हे नियोजित आयोजित कार्यक्रम ठेवला. मायबाप हो, त्या कार्यक्रमामध्ये आमचे विनेकरी बाबा आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आत्ताच सुंदर अशी ज्यांनी चाल गायली अशी असणारे आमचे हरिभक्त पारायण आबासाहेब महाराज रघुनाथ पुरवाडीकर, त्यांचेही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे आदरणीय हरिभक्त पारायण वेणुनाथ महाराज नालेगावकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे खूप दुरून आलेले असे आमचे भागाटाणकर राम महाराज, हरिभक्त पारायण राम महाराज, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. हरिभाऊ, हा हरिभाऊ महाराज, माफ करा, हरिभाऊ महाराज हे आमचे भागाटाणकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर हरिभक्त पारायण गणेश महाराज तिडीवाडीकर, त्यानंतर आमचे हरिभक्त पारायण ताठे महाराज जगताप, हा माफ करा, जगताप महाराज, तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांचेही चरणी नतमस्तक होतो. त्यानंतर आमचे भागाटांचे हरिभक्त पारायण बंडू महाराज,
तेही या कार्यक्रमाला उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमचे चौकदार महाराज आहे, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. इकडनं गावकरी मंडळी आहे, कोळघरहून आलेले सर्व गुणीजन कोळघरचे मंडळींचे सर्वांच्या चरणी आपल्या नतमस्तक होतो. सुंदर असा पक्वादावर ज्यांची साथ आहे असे असणारे आमचे हरिभक्तपरायण गणेश महाराज म्हस्के सोनवडीकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आमच्या सोबत आलेले पेटी मास्तर हरिभक्तपरायण मधुकर महाराज पवार शेवतेकर, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मायबापा हो, सुंदर असं साऊंड सिस्टम आहे आणि आपल्याला सर्वांच्या मिळून सेवेला सुरुवात करायची. विठाला विठाला वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, त्यासी नाही यमपुरी. वाचे म्हणता गंगा गंगा, सकळ पापे जाती भंगा. कोण आहे असा तो गंगा माहित नाही किंवा गंगा म्हटला नाही मुखानं? कोण आहे असा? सर्वजण म्हटले ना, मग जळाले का पापे? पाप जळाले का? नाही जळाले. मग आता तुम्हाला खरं कीर्तन ऐकायचं का खोटं ऐकायचं? एक मिनिट इकडे लक्ष द्या मायबापा हो. लय कीर्तन ऐकले आपण, आता कीर्तनाचा मार सपाटा चालू आहे. गल्ली बोळामध्ये बोळा उभा आहे. आता फक्त तुमचा निरूप यायचा उशीर आहे. हा, आमच्या तिथं मावंदा आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं सत्यनारायणाची पूजा आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं जावळाचा कार्यक्रम आहे या कीर्तनाला. कीर्तनासाठी काहीतरी निमित्त लागतं मायबापा हो. तुम्हाला काम नाही ना आम्हाला धंदा नाही, अशी गंमत झाली का? नाही बायबाप. कीर्तन कशासाठी आहे? तुम्ही कशासाठी येऊन बसलात? कीर्तन कशासाठी ठेवलं या डोळस परिवारानं? तुमचं टाइमपास होण्यासाठी का? नाही, कीर्तनाचं उद्दिष्ट वेगळं आहे. यो संसारामध्ये जो घायाळ झालेला यो मनुष्य प्राणी, सर्वांना वाटतं का कुणीतरी देवाचा थोडा तरी आत्ता पत्ता सांगेल, देवाचा कुणीतरी मार्ग सांगेल, नवे नवे देवाची माझी गाठभेट घालून देईल. मग आतापर्यंत एवढे ऐकले, कुणाला देव भेटला? वरात करता का जरा ज्यांना भेटला ते? लय महाराज उकळून पिले आपण, लाखाचे 2-2 लाखाचे. जे जास्त मोठे महाराज तुम्ही ज्यांना म्हणता ते देव घेऊन आले का देव दाखवून दिला त्यांनी? आम्हाला काय घेणं नाही. तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकून मी त्यांना लावली ना, आम्हाला काही घेणं नाहीये. पण समजपूर्वक आपण ज्यांना देतोय ते देव दाखवून देतात का देव घेऊन येतात आपल्याला दाखवायला? कसं आहे कसं? अहो मायबाप, आपण ज्या वेळेस पायात बूट किंवा चप्पल घालणं बंद करू ना, त्यावेळेस धरून चालायचं आपण सुधारलो. नाही समजलं? आणखीन दुसरं सांगतो. ज्या दिवशी डोक्यात टोपी घालायची सोडून देऊ ना, त्या दिवशी म्हणायचं आपण सुधारलो. विठाला विठाला समजलं का? अजून बी नाही समजलं. आपण पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो? हा, बुटात पाय घालतो. म्हणताना काय म्हणतो? पायात बूट घालतो असंच म्हणतो ना आपण. पायात चप्पल घालतो. हा, ज्या दिवशी हे बंद होईल ना, आपण आता डोक्यात टोपी घालतो का टोपीत डोकं आहे? म्हणायला काय म्हणतो? डोक्यात टोपी. मग डोकं फोडून आतमध्ये टोपी घालतो का आपण? विठाला विठाला सोपी भाषा आहे मराठी भाषा आहे, कळत नाही, समजती पण वळत नाही. तशीच आपली गंमत आहे. बरं आहे, जोपर्यंत तुम्ही अडाणी आहे तोपर्यंत आमचं मजा आहे आमची वाली. ज्या दिवशी तुम्ही हुशार होणार त्या दिवशी आम्हाला आवता आणायला जावं लागेल. माय बाप विठाला विठाला
गंगा सकळ पापे जाती भंगा. आता वाचेन गंगा गंगा जर म्हणलं तर सगळे पाप जातात माय बापा, मग आमचे का जाईना? भानगड कुठं गेली? तुम्हाला खरं ऐकायचं का खोटं ऐकायचं? खरं ऐकायचं ना. खरं कडू राहतं बरं का, पचाला लईच जड जात. तयारी का तुमचीवाली? आणि मला माझ्या गुरुनं खोटं सांगायचं नाही सांगितलं. विठाला विठाला. हो, तुम्हाला पटो अगोदर ना पटो, कीर्तन आवडासाठी भेटासाठी नसतं. कीर्तन म्हणजे टाइमपासाचं साधन नसतं. तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल त्याच्या संग मला काही घेणं नाही. माझ्या सद्गुरूने मला सांगितलं, भाऊ तुला जे समजलं जा भूक सांग दुसऱ्याला. विठाला विठाला. हो, वाचे म्हणता गंगा गंगा. माय बापा हो, आपला फरक असा झाला. लक्ष देऊन ऐका, छोटस उदाहरण सांगतो तुम्हाला, लगेच लक्षात बसेल तुमच्या. काय झालं, एका बँकेमध्ये मॅनेजर आतमध्ये चालले बँकेमध्ये, आणि एक जण तिथं त्या गेट मध्ये झोपेल होत. पुढं गेट मध्ये ते मॅनेजर म्हणे, अरे का रे बाबा, अरे असं का झोपला? ही काय झोपायची जागा आहे का? ही काय पद्धत आहे का? तो नि साहेब ते तुमचा बोर्ड वाचा म्हणे. तिथं त्या बोर्डवरती लिहिलं होतं, यहाँ सोने पे लोन मिलता है. विठाला विठाला कोणतं बरोबर आहे? आता दोन्ही बरोबर आहे की नाही? यहाँ सोने पे लोन मिलता है, झोपल्यावर नाही ना, त्यानं झोपून घेतलं, मग ते चुकीचं आहे का? त्याचं बरोबर आहे ना. यहाँ सोने पे लोन मिलता है, चुकीचं नाहीयेच ना. तशीच गंमत आहे आपलीवाली. आपलीवाली अशीच गंमत झाली. आम्हाला तुमच्या संग काही घेणं येत नाहीये. आम्हाला फक्त तुम्हाला एक सोपं सांगा, आम्ही शिकायला गेलो. शिक्षण कशाचं घेतलं? कशाचं? तुम्हाला 2 घंटे तुमचा टाइमपास कसा होईल त्याचं शिक्षण घेतलं. आम्हाला बी मुळात देवा संग काही घेणं नाही. कारण काय, आम्हालाच देव माहित नाहीये. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय देव सांगणार? आडातच नाही तर पोऱ्यात येईल का? इथून नारदाच्या गादीहून कीर्तनकारांनी काय सांगावं? कीर्तन कशासाठी असतं? देवाची, जीवाची आणि शिवाची भेट कशी होईल, त्याचं साधन काय? काय केल्यानं देव भेटेल? कुठे गेल्यानं देव भेटेल? किती उपवास केल्यानं देव भेटेल? किती यात्रा केल्याच्या नंतर देव भेटतील? किती अभंग पाठ केल्यावर देव भेटेल? कुठला ग्रंथ पाठ केल्यानं देव भेटेल? कुठला उपवास केल्यानं देव भेटेल? माय बापा हो, हा भरकटलेला समाज, आणि त्या समाजाला वाटतं का महाराजांनी काहीतरी योग्य सांगावं, त्याच्यासाठी व्यासपीठ. पण तसं नाहीये. आजकाल तुम्हाला बी ते पटत नाही. खरं टोचत आणि खोटं सांगितलं, बेवड्याच्या गप्पा लय गोड वाटतात. हा, सासू सुनाच्या गप्पा लय गोड वाटतात. आई बापाच्या गप्पा लय गोड वाटतात. कुणी हसायला लावील आईवर सांगून, कुणी रडायला लावील बापावर सांगून, कोण काय तर कोण काय. हा, पण आपलं बी असं आहे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे, गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नाटवे सर्वथा, देवाचे चरित्र नाटवे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र नाठवे सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटे. माय बाप हो, विनोद जर सांगितले तर गोड वाटतंय का? तमाशा आहे का विनोद ऐकायला? विनोदाचार्य कुणी पदवी दिली? आपणच.
कुणी पदवी दिली? विनोदाचार्य कोण असतं? तमाशात असतं, कीर्तनात नसतं, वारकरी संप्रदायामध्ये नाहीये. हा, महाराज कुणाला म्हणतात? महाराज ज्यांनी महादुःख, म्हणजे सगळ्यात मोठं, त्या महादुःखावर ज्यांनी राज्य मिळवलं, जे जिंकलं, जो राज करतो, त्याला म्हणतात महाराज. असे आमच्यासारखे तर महाराज गल्ली बोळात तयार झालेले. काय करता? महाराज कुणाला म्हणावं? संत कुणाला म्हणावं? शास्त्रामध्ये सगळं काही सांगितलेलं आहे, पण आपलं तिकडं लक्ष नाहीये. शास्त्र सर्व काही सांगतं मायबाप हो, पण आपल्याला समजत नाही. शास्त्र समजायला 1 किलोचा भेजा लागतो आणि कुणी सांगितलं तर पटत नाही. का बरं? पूर्वजन्मीचं पाप, बाकी काही नाही. न पटल्याचं दुसरं कारण नाही मायबाप हो. आपल्याला आपलं पाप उजरू देत नाही. आपण पाप आणि पुण्याचं जे घेऊन आलेलं आहे ना गाठोडं, त्याच्यामुळं आपल्याला समजत नाही. मग त्याच्याकरता काय करावं लागल? पुण्य करावं लागल. पुण्य केल्यानं पापाचं काय होईल? शालन होईल, जळून जाईल, खाक होईल. हा, एकीकडे पहा, ज्ञानोबा माऊली सुद्धा सांगतात काय? आणखीन एक अभंग आहे पहा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. ज्ञानेश्वर माऊली सांगतात, हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे. बरोबर? कुणाचं ऐकायचं मग आता? नामदेव महाराज म्हणतात गंगा गंगा जर म्हणलं तर पापाचा नाश होतो. ज्ञानोबा माऊली म्हणतात हरी हरी जर म्हणलं तर पाप जळून जातात. इकडं महाराज सांगतात घेता नाम विठोबाचे, विठ्ठल विठ्ठल जर म्हणलं तर पापाचे पर्वत जळून जातात. कोणाचं खरं कोणाचं खोटं? का सगळ्याच खरं? सगळ्याचं कसं असू शकतं? कुणाचं तरी. वर्म किती आहे? वर्म किती? वर्म एकच आहे. वर्म एकच आहे, साधन एकच आहे. भगवंतापर्यंत जाण्याचं वर्म एकच आहे. विष्णू सहस्रनाम आहे, इथं यायला भरपूर रस्ते, पण घरात जायला एकच दरवाजा आहे ना. मार्ग भरपूर आहे तिथपर्यंत जायला, पण तिथून एकच रस्ता आहे. वर्म ते एक आहे. वर्म ते एक आहे. दृढ धरावा भाव. आपला भावचा जो दृढ होत नाही. आपण म्हणतो आज सकुडं राहतं का आणि तसं कुठं राहतं का? हा, जे खरं आहे ते खोटं वाटत आणि जे खोटं आहे ते खरं वाटत. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. परमार्थ कसा आहे? गोड आहे, पण तो कडू वाटतो. आणि कडू संसार आहे, तो गोड वाटतो. लटिके ते रुचे कोणाही न पते, कोणाही न पते, कोणाही न पते.
लटीके न रुचे. खरं पचतच नाही बाबा, माय बाप, खरं पटतच नाही. साच नाही, खोटली लवकर समजत. हा, आपल्याला संतांची भाषा नाही समजत, मेवणीची भाषालाही लवकर समजते आपल्याला. हा दाजी, फोन फुटला, चाललो ना फोन घेऊन, विठाला विठाला. माय बाप, वर्मत एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवन, वाकडा तिकडा रस्ता आहे, ती जाणीव व्हायला कसा रस्ता आहे, नागमोडी आहे, नागवन आहे, लागून येते ठाव, आपल्याला तिचा ठाव लागून देणार नाही. म्हणून संग टाकी सेवी अद्वैत भाव, त्याच्यावर आपला पूर्णपणे विश्वास ठेवून मायबाप हो, ते एकच वर्म आहे. हा, एकच वर्म आहे, दुसरं साधन नाही. एकच साधन आहे भगवंतापर्यंत जाण्याचं, आणि ते साधन म्हणजे काय? ते साधन आपल्या भोलेनाथ बाबांनी जी परंपरा सुरू केलेली आहे, जी आजपर्यंत ही टिकत आलेली आहे, चालत आलेली आहे, आणि जोपर्यंत चंद्र सूर्य असणारे, नवे नवे चंद्र सूर्य नसलाय तरीही ती परंपरा सुरू राहणार आहे. ती परंपरा म्हणजे आजचा हा वारकरी संप्रदाय त्या भोलेनाथ बाबानं सुरू केलेला आहे मायबापा हो. आणि ती परंपरा आज आपल्यापर्यंत आलेली आहे. कशी आली तर पार्वती मातेनं प्रश्न केला भोलेनाथ बाबाला, म्हणे भगवंत, सर्व काही देवडे काही देव आहे, सर्व तुमची भक्ती करतात, पण तुम्ही कुणाची भक्ती करतात? पार्वती माता भगवान भोलेनाथ बाबाला विचारतात, आणि भोलेनाथ बाबा म्हणतात, पार्वती, तुझी आता उद्धाराची वेळ आलेली आहे. पार्वती मातेला सोबत घेतलं आणि आनंदवनामध्ये गेले. म्हणजे कुठं? काशीला. चौकून पाणी आहे, मध्येच वरती एक बेट आहे, आणि त्या बेटावरती नेलं, आणि ते अनादी काळाचं असलेलं जे तत्व आहे, जे साधन आहे, त्या साधनाचा उपदेश पार्वती मातेला केला. अहो, चांगले चांगले पंडित, बुवा, स्वतःला महाराज समजणारे, स्वतःला मठाधिपती समजणारे, स्वतःला संन्यासी समजणारे, स्वतःला देव समजणारे, आणि ते म्हणतात का पार्वती मातेला झोप लागली होती. पार्वती माता झोपायला गेलती का? इकडे झोप येत नव्हती पार्वती मातेला. हा, अहो, कसं एवढा अभ्यास करून इतका अज्ञानी कसा व्यक्ती असू शकतो? आणि आपण त्यांना आपली काय गंमत आहे माहिती का? जो आपल्याला गंडवतो का त्यालाच आपण हुशार म्हणतो. विठाला विठाला एवढे काही कष्ट करून भगवान भोलेनाथ बाबांनी पार्वती मातेला आनंदवनात नेलं झोप घेण्याकरता का? अहो, झोप नाही येते, झोप नाही येते. अनादी काळाचं असलेलं ते परब्रह्म नाम, ते साधन, ते तत्व, त्याचा उपदेश भोलेनाथ बाबांनी पार्वती मातेला केला. त्याच्यात एवढी ताकद आहे, त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे, एवढी ताकद आहे का ते एकदा जर कानावर पडलं, एकदा जर ऐकलं, तर आपल्या जन्मजन्मीचे जे काही पाप आहे का ते जळून एका सेकंदामध्ये जळून खाक होतात. मी नाही सांगत, माऊली ज्ञानोबराय तैसे नाम केले जपता जपता तैसे नाम केले जुनानी मेरे जबरदस्त झाले, जुनानी मेरे जबरदस्त झाले,
तैसे नाम केले जपतारी तैसे नाम केले जपतारी तैसे नाम केले जपतारी हरि मुखे बना हरि मुखे बना हरि मुखे बना हरि मुखे बना नाम केले जपतारी तैसे नाम केले जपतारी तैसे नाम केले जपतारी हरि मुखे गोड प्रमाण दिलं पा महाराजांनी. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपताळी. तृण म्हणजे गवत. गवताच्या गंजीला काडी लावावी आणि एका सेकंदात जळून खाक व्हावी अशा पद्धतीमध्ये ते पापाचे डोंगर जळून खाक होतात. कुणी म्हणाल ते काय खरं राहतं का? तुम्हाला मानायचं तर माना, नाही मानायचं नका म्हणू. संतांची अभंगवाणी आहे, नावाची अभंग, ज्याचा कधीच भंग झाला नाही. हा, ज्याचा कधीच भंग झाला नाही त्याला म्हणतात अभंग. आणि होणारही नाही. अहो काही मंडळीला वाटलं होतं गुंडळून पाण्यात सोडून देऊ, दगड बांधले वर येऊ नये म्हणून. हा, आणि दिलं ना पाण्यात सोडून. पण जशा लाया तरंगत आहे ना असे ते ग्रंथ तरंगले. हो, जरी दगडा सहित वया धरी दगडा सहित वया धरी दगडा सहित वया धरी दगडा सहित वया दगडा सहित वया धरी, दगडा सहित वया धरी, दगडा सहित वया धरी, दगडा सहित वया धरी चलाया धरी चलाया धरी तुकोबास भरत धन्य तुकोबास भरत धन्य तुकोबास भरत धन्य तुकोबास भरत जरी दगडा सहित वया तारी येल्या जैशा लाया. माय बाप हो, जशा लाह्या पाण्यावरती तरंगतात ना असे ते गाथा पाण्यावरती तरंगले. एवढे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये माय बाप हो. आपल्याला पटत नसेल तो भाग वेगळा, आपल्याला रुचत नसेल तो भाग वेगळा. आपल्यामध्ये मी पण आहे, अहंकार आहे, त्यामुळं आपल्याला काही गोष्टी असं वाटतं मी करतो. नाही, वास्तविक जे काही घडतं ते भगवंताच्या सत्तेने घडतं. कुणाला वाटत असेल देव नसेल माय बापा हो, कुणी म्हणतं देव नाहीये. अहो देव जर नसला तर 4 जणांच्या खांद्यावर जावं लागतं. हा, देव आहे म्हणून हे डबड बोलतं, देव आहे म्हणून हे डबड पाहत, देव आहे म्हणून हे डबड ऐकतं माय बापा हो. हा, याच्यातला जर राम निघून गेला तर याला काडी लावावी लागते. विठाला विठाला विठाला. देव नाही म्हणायची सोय नाही माय बापा. मग कोणी म्हणतं देव आहे तर दाखवा. दिसतो ना, देवही भेटल तशी तयारी ठेवा ना. झुकायची कुणा पुढं तरी, नाक घासायची. बरेच जण म्हणतात गुरु करायचीच गरज नाहीये. काय, गुरु करायचीच गरज नाहीये म्हणतात. पण साधू संतांनी संताविना प्राप्ती नाही अशी वेदांना सुद्धा ग्वाही दिलेली आहे. भगवंताची प्राप्ती करायची असेल तर संताशिवाय प्राप्ती होणार नाही. मग जर संताबिगर प्राप्ती होणार नाही, मग मला सांगा गुरु न केलं तर जमल का? कुणी म्हणतं बरं आहे आमचं भोळं साळ, माऊली पंढरपूरला गेलो, आळंदीला गेलो, माऊलीच्या समाधीवर माळ ठेवली घेतली घालून गळ्यात, बरं आहे आमचं भोळं साळ. काय मग आपण
आपल्याला सून म्हणा, पत्नी म्हणा, लग्न करायचं असल्यावर आपण म्हणतो का बरी आहे भोळी साळी? हा, नवरदेव पाहायचा असला तर बरा आहे भोळा साळा असं म्हणतो का? नाही माय बाप, भक्ती ही त्याच पद्धतीने पाहिजे. भगवंतालाही चांगलंच लागतं. आपल्याला जे आवडत नाही ते भगवंताला कसं आवडलो? हा, त्याला सुद्धा चांगलंच लागतं. त्या करताना आपण जे करतोय ना ते समजपूर्वक करा. आता पहा, जो उपदेश केला भगवान शंकर पार्वती मातेला, आणि त्या उपदेशानं त्याच्यात एवढं सामर्थ्य आहे का पार्वती माता निश्चित स्थित पाहिजे. म्हणजे काय? जिवंतपणी मरणे. मरता येतं का? हो, मरता येतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाव, लक्षेला ठाव स्मशानेचा. प्रेतासारखा भाव झाला, प्रेत नाही झालं. काय झाला? आपण ते गेल्यावर म्हणतो आपला अज्ञान आहे मायबाप. वास्तविक तो भक्ती मार्गाची सुरुवात आहे तिथून. हा देह विसरणे काय, इथून ही भक्ती मार्गाची सुरुवात आहे आणि त्यालाच भक्ती म्हणतात. विदेही अवस्था प्राप्ती होणे, देह विसरणे. मी विसरलो पाहिजे आहे मी कोण, मी कुठून आलो, मला करायचं काय, याचा आपल्याला विचार करायचा मायबाप. आणि तो केव्हा होईल? ही देहस्थिती आपण विसरल्यावर आपल्याला जिवंतपणे एक वेळेस मरायचंय, तेव्हा म्हणायचं आपली भक्ती चालू झाली मायबाप. आणि ते जे अनादी काळाचं असलेलं तत्व आहे, ते नाम आहे, ते मुखानं जर घेतलं तर पाप जळतात. फक्त फरक काय केला साधू संतांनी? इकडं माऊलींनी सांगितलं हरी उच्चारणी, हरीचा उच्चार जर केला. आता त्याला वेगवेगळे नाव दिले. किती नाव आहे? ते आहे एक, त्याचं नाव घेता येत नाही, सांगता येत नाही, ती गोष्ट गुह्य आहे. आता ते गुह्य असल्यामुळं प्रत्येक साधू संतांनी वेगवेगळं नाव दिलं. कुणी हरी म्हणलं, कुणी गोपाळ म्हणलं, कुणी केशव म्हणलं, कुणी माधव म्हणलं, कुणी राम म्हणलं, कुणी कृष्ण म्हणलं, कुणी गंगा म्हणलं, कुणी चरण म्हणलं, कुणी पाय म्हणलं. असं वेगवेगळे साधू जे गुह्य आहे, ज्याचं नावच घेता नाही येत, मग त्याला काहीतरी नाव द्यावं लागेल ना. मग वेगवेगळ्या साधू संतांनी नाव दिलं. असंच नामदेवरायांनी सुद्धा नाव दिलं. कशाला? त्या गुह्य वस्तूला जे प्रकट करता येत. वाहत असे आन विठोबाची, त्याला जर वाहिलं म्हणजे मुखातून जर वाहिलं तर विठोबाची आण आहे. त्याला आपण गुरुमंत्र म्हणतो, सांगता येत नाही, मग त्याला वेगवेगळे नाव दिलं. असंच नामदेवरायांनी नाव दिलं. काय काय नाव दिलं? गंगा. वास्तविक आपण गंगा गंगा म्हणतो, पाप जळतात का? अजिबात नाही, जळू शकत नाही. तुम्ही गंगा गंगा म्हणून रक्ताची उलटी जरी केली तरी नरकालाच जावं लागेल 101%. विठाला विठाला विठाला. हो, कितीही गंगा गंगा म्हणलो आपण, अजिबात नाही. त्याला नाव घेता नाही येत म्हणून टोपण नाव दिलं गंगा. आणि त्याच्यामुळेच आपली गडबड झाली. तेच महाराजाला अभंगाच्या पहिल्याच्या वाचे म्हणता गंगा गंगा,
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापी जाती भंगा. माय बाप हो, आपली गडबड काय झाली, संतांना सांगायचं एक आहे. तुम्हाला पहिलेच उदाहरण दिलं मी, या सोने पे लोन मिळता आहे, तसं नाहीये ते तसं नाहीये. अर्थ लोपले पुराणे, पुराणातच अर्थ लोपून गेले. नाश केला शब्दज्ञानी. ते शब्दशा अर्थ घेऊन तर आपण नाश केला आमच्या सारख्यांनी. कसा, सोने पे लोन मिळताय, मग झोपून घेतलं. अशीच गडबड झाली. साधू संतांना सांगायचं एक आहे, खरा अर्थ एक आहे, पण आता याच्यामध्ये एक गडबड वाटते. काय, हे डोळस परिवार आणि तुम्ही विचार करशाल, आता जर समजा गंगेचं स्नान जर केलं तर एवढं महत्व आहे, त्याच्यासाठी आम्ही एवढा खाटाटोप केला, आणि तुम्ही म्हणता जी सांगताय ती गंगा वेगळी आहे किंवा ते महाराजांचं म्हणणं वेगळं आहे. कुणी आणला होता रे हात धरून महाराज? हा, ते आमचे हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज डोळस, त्यांना दाराचं विठाला विठाला वाचे म्हणता गंगा गंगा. आता एवढे दिवस आपण म्हणलो ना गंगा गंगा, हा, आता त्या भगवंताचं नाव घेऊ पहा. किती, फक्त एक वेळेस. नाही जर फरक पडला, मी ना माझी माळ तोडतो आणि तुमची माळ घालतो, तुम्हालाच गुरु करून घेतो. विठाला विठाला. जेव्हा नाही फरक पडला तर असं नाहीयेच माय बापा होते, खरं बाजूलाच राहिलं. असं भरपूर काही आहे, एवढ्यानं संपत नाही, खूप काही आहे. जे भगवंतानं कुणी नाम म्हणलेलं आहे, नाम म्हणजे वेगळं आणि नाव वेगळं. आपण नावालाच नाव म्हणतो. इथे एक गडबड. शास्त्राला सांगायचं पंढरपूर वेगळं, त्या पंढरपूरला गेल्यानं सुख मिळतं. आपण जातो या सोलापूर जिल्ह्यात, जाऊ नका या मताचा मी नाही, जा. जे ओरिजिनल सांगायचंय ते पंढरपूर वेगळं आहे. माहितीये का, ते वैकुंठामध्ये, ते पंढरपूर वैकुंठामध्ये. तिथं जर गेलं, अवघी या तीर्थे घडली एक वेळा, सगळ्या तीर्थाचं दर्शन. त्या पंढरपूरला गेलं ना, वैकुंठातल्या पंढरपूरला एक वेळेस जरी गेलं तर सगळ्या तीर्थाचं दर्शन होतं. इतकं सोपं आहे, इतकं सोपं. 4 धाम यात्रा करायची गरज नाही, पण त्याला तिकडं जायला कुठं येते, वैकुंठामध्ये. वैकुंठ कुठं आहे? स्वर्गात. कुठं आहे वैकुंठ? ह्या स्वर्ग ह्या बाजूला आहे आणि वैकुंठ ह्या बाजूला आहे. कुठं आहे? हा, नरक. नरक त्याच्यावरती आहे. ते कैलास त्याच्या इकडच्या साईड नाही. कसं आहे? अहो, कुठंच काही नाही माय बाप, सगळं काही इथंच आहे. सर्वत्र वैकुंठ केले आसे. हो, मौली ज्ञानोबराय सांगतात हरिपाठामध्ये, सर्वत्र वैकुंठ. अरे आपण वैकुंठामध्ये पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये. देव आपल्याला दररोज भेटतो. काय? देव दररोज भेटतो, त्या देवाला पाहण्याची दृष्टी आपल्याकडे नाहीये. हा, देव आहे कुठं? अरे देव सगळे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सांगतात तर मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. देव आहे आत, पाहू राहिलो बाहेर, ताळमेळ बसल का? बसल का?
किती दाम केला ना टाळमेळ बसल. कधी बसणार, कधी भेटल? जिथं जाऊ, ज्या तीर्थक्षेत्राला जाऊ, तिथं देव आहे की देवाची मूर्ती आहे? देवाची मूर्ती. मग देव कुठे आहे? अहो देव आत आहे. सगळे शास्त्र सांगत तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, का भ्रांत शिकामो विषयावारी कुठल्या स्वरात आळवल्यानं समजल, कोणत्या स्वरात आळवल्यानं आतला हृदयातला भगवंत कळल. नाही ना मायबाप. जो आपल्या आत असलेला भगवंत दाखवून देईल त्यालाच गुरु समजा, अन्यथा नाही. त्यांना संत समजा. संतांचे लक्ष नाही. ऐका, संत जर आपल्या जीवनात आले, आपल्या आत असलेला भगवंत आपल्याला लगेच दाखवून देतात. संत आणि देव सोबत, उशीर नाही. आपणासाठी के करीती तात्काळ. दुसरा मुद्दा, जर संत जर आपल्या जीवनात आले, आपल्या आतली माळ चालू करून देतात, आणि जर बुवा जीवनात आले, बाहेरची माळ जपायला लावतात. विठाला विठाला. तुम्ही तुमचा पेपर तपासून घ्या. मी मास्तर नाही तुमचा पेपर तपासाला. ज्यांना कुणाला वाटत असेल आमच्या जीवनात संत आले, देवाची भेट झाली का? भेट झाली का? नसन भेट झाली तर संतांनी आले, बुवा झाले. तुला वाटत असेल आमचा बाबा लय मोठा, तुला वाटत असेल आमचे गुरु लय मोठे, लय मोठं आश्रम आहे, लय विद्यार्थ्याला शिकवतात, हा खूप काही लाखो करोडाचा लावा जमा आहे, उद्धार किती जणांचा आहे? पावती मिळाली का उद्धाराची? पावती पावती मिळाली का? कसले गुरु, कसले संत? हा अहो आमची थेरी आहे, प्रत्येक गावात जायचं, 2-4 जणांच्या डोक्यात घर करायचं, बस. ते काय करतं? फक्त टाटा बाय बाय 2 शब्द बोलतं, कधी मध्ये एक फोन करतो, तेवढ्यात हे साऱ्या गावामध्ये हिंडत, सगळ्या लोक ऐकून वर्गणी जमा करतं, पिशीवर तर महाराज चावली करून देतो. महाराज दरवर्षाला गाडी बदलीत. विठाला विठाला विठाला. हो माय बाप, आमच्या नादी लागू नका. संतांचं ऐकावं लागेल. वाङ्मय संतांचं आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी. ज्ञानेश्वरीचं भलं ओव्या नाही वाचल्या तर चालन, पारायण नाही करता आला तरी चालेल माय बापो, पण अर्थासह असलेली ज्ञानेश्वरी आपल्या घरामध्ये आणा, आणि तिचा मराठीमध्ये जो अर्थ आहे तो अर्थ जसा जसा वेळ मिळेल तसा तो अर्थ वाचा. फक्त ओव्या प्राकृत भाषेत आहे, समजणार नाही, पण मराठीमध्ये त्याचं वालं विश्लेषण केलेलं आहे. ते विश्लेषण ऐका, त्याचं पारायण करा मायबाप हो. आपल्या सर्वांच्या प्रश्नाची उत्तरे त्या ज्ञानेश्वरी मध्ये आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही मायबाप हो. हा आपलं जीवन तारून जायला खूप काही मोठं भांडार आहे. अगदी मन लावून तेवढं पारायण करा. तुम्हाला असे माझ्यासारखे तुम्ही टंगडीला गुंडाळशाल, टंगडीला विठाला विठाला आपण कमी नाहीये माय बापू, आपण खूप मोठे. आपली आई खूप मोठी, आपले वडील खूप मोठे. आपण आपल्याला अज्ञानी समजतो, हे आपला अज्ञान आहे. आपण आपल्याला कमजोर समजतो, हे आपला अज्ञान आहे. आपण म्हणतो ते देव होते, ते संत होते. आपणही तेवढेचे, आपणही तेवढेचे. लक्ष देऊन ऐका, तुम्हाला देव सांगतोय माय बापू. ज्या देवाची आपण भक्ती करतोय, ज्या देवाला आपण देव समजतोय, त्या देवाच्या वरी एक देव आहे. पार्वती माता म्हणते ना, अशा बोलवा भगवान शंकराला तुम्ही कुणाची भक्ती करतात? भोलेनाथ बाबा म्हणतात माझ्यावरही एक देव आहे. सगळ्या 33 कोटी देवाच्या वरी एक देव आहे. तो म्हणजे कोणता? बळीया माझा पंढरीराव तो या देवा. देवा
बळीया माझा पंढरीराव, तो या देवांचाही देव. आपण ज्या देवाची पूजा करतो ना माय मावल्या हो, आपण ज्या देवाचा उपवास धरतो का त्या देवाच्या वर एक देव आहे. तो देव तुकाराम महाराज म्हणते आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणचा? तो. या सगळ्या देवाचा वरी एक देव आहे, तो देव. आता तो देव कुठं राहतो? त्या देवाचं नाव काय? त्या देवाचं गाव काय? कुठं सापडल? माय बाप हो, त्या देवाला रंग नाही, रूप नाही, गाव नाही, नाव नाही, त्या देवाला काहीच नाही. आणि तो एवढा मोठा असलेला देव, एवढा मोठा असलेला देव आपल्या हृदयात राहतो. आपण लहान आहे का हो? 30 कोटी देव ज्याचं भजन करतात तो देव आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो. केवढे मोठे आपण, आपले आईबाप केवढे मोठे, खूप मोठे आईबाप आहे आपलेवाले. त्याच्या करताना हे अज्ञान काढून टाका मायबाप हो. जर आपण आपल्या आत असलेला देव जर पाहिला, काय आपल्या आत जो असलेला देव आपल्या दृष्टीनं जर पाहिला तर आपण यमाचं गिऱ्हाईक राहत नाही. अभंग महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, दृष्टी पडता ब्रह्माजी दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. माय बाप हो, आपली दृष्टी त्या ब्रह्मगिरीवर पडली. आता ब्रह्मगिरी आपण कोणती समजतो? बरोबर आहे ना, नाशिक जिल्ह्यातलं सह्याद्रीच्या पर्वत रांगा, तेच ब्रह्मगिरीचा पर्वत. त्याला आपण पाहत नाही का? आपण कधी मध्ये जातो हो, तिथं जे राहतात त्यांना न्यायला विमान आले का हो? नाही ना, तसं नाहीये नदी. या सोने पेलोन मिळताय तसंही ते. विठाला 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 ये ब्रह्म म्हणजे सत्य. ब्रह्म सत्य जगन मिथ्य. जे दिसत ते एक दिवस जाणारे मायबाप. तो डोंगर असो, नदी असो, नाल्या असो, दरी असो, देव असो, नाहीतर देवाचा नाना असो, येत नाही उरू आले अवतार. एक दिवस नाचणारे आपल्यालाही जाणारे. जे दिसत ते नाचणारे. मग जो ब्रह्मगिरीचा पर्वत आहे तो राहणार आहे का? ब्रह्म सत्य जगन मिथ्य. हे आतमध्ये आपल्या जे परब्रह्म आहे ना ते सत्य आहे. त्यालाच ओळखायचंय, त्याचीच भक्ती करायची आहे. आणि त्याला एकदा जर ओळखलं यमाचं गिऱ्हाईक राहत नाही आपण. मग काय करायचं? जे आतलं परब्रह्म आपल्याला जो दाखवून देईल त्याचा शोध घ्यायचा. देव कुठे आहे? आत. देवात पाहू राहिलो बाहेर, त्यामुळं देव भेटत नाही. मग या डोळस परिवारानं 4 धाम यात्रा केली. कशासाठी? देव पाहण्यासाठीच. मग देव कुठं होता? आत. मग 4 धाम यात्रा वायफळ गेली का? देव कुठे आहे? आत.
एवढ्या दिवस एवढा खर्च केला, आता एवढा मोठा खर्च करताय, मग आता हे सगळं खोटं आहे का? कसं आहे? नाही मायबाप, त्याचंही सांगतो तुम्हाला. ही जे परंपरा आहे, जी भगवान भोलेनाथ बाबांनी पार्वती मातेला सांगितली आणि चोरून मच्छिंद्रनाथांनी ऐकली, गैनीनाथाकडून कुणाकडे आली? ज्ञानदेवा सार चोजविले. आणि तीच परंपरा आपल्यापर्यंत आली पाहिजे मायबाप. त्याच परंपरे संपलं टाइम. विठाला 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 मायबाप, तीच परंपरा आपल्यापर्यंत आली पाहिजे. आपली वेळ झालेली आहे. अगदी एक धावत्या युगामध्ये आपण एक 15-20 मिनिटांमध्ये आपण राहिलेले 2 चरणाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करूया. काय झालं? ही तीर्थयात्रा जी केली मायबाप, ही चुकीची नाही. कारण भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात आणि त्याचं विवचन माऊलीने केलेलं आहे. माऊली म्हणतात, जो वरी अर्जुना हा बोधून भेटे म्हणा, तो वरी या साधना फजावेची लागे. काय ते जरी त्यांनी प्राप्ती नसली, पण पुण्यकर्म आहे आणि हे असं पुण्य थोडं 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 साचत जाईल आणि पुण्य येणं तिळ तिळ पुण्य साचा पडे, परी ये बहुता जन्मी जोडे, मग नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. संतांचा संत जीवनात यायला पुण्यही लागते. आणि या डोळस परिवारानं खूप मोठं काही असं पुण्याचं सामुग्री जमा केलेली आहे मायबाप. आणि ही एवढी मोठी सामुग्री आहे, एवढं मोठं तीर्थ आहे, एवढं मोठं महत्व आहे या गंगेला सुद्धा, का खूप काही मोठं महत्व आहे मायबाप. पहिले सुरुवातीला काय व्हायचं? 100 यज्ञ जर केले, एखाद्या राजानं 100 यज्ञ जर केले तर त्याला इंद्रपद प्राप्त व्हायचं, इंद्रपद प्राप्त व्हायचं. आणि ते पद मिळालं म्हणजे खूप काय. असंच एका राजानं 100 यज्ञ केले, इंद्रपद मिळालं. जसे आजचे पंतप्रधान खूप काही मोठ्या शाही थाटामाटामध्ये त्यांच्यावाली दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली, मोठा हत्तीवरती त्या राजाला बसवलं आणि सर्वजण लोक प्रत्येक जण आपले खूप काही मोठं असं बक्षीस देत, हार टाकत, सुशोभन करून मस्तपैकी दंडी निघाली. आणि तसेच असे रस्त्याला दुर्वास ऋषी चालले होते. दुर्वास ऋषीला वाटलं प्रत्येक जण काहीतरी देतोय, म्हणून त्यांनी आपला एक हार दिला त्या हत्ती चालवणाऱ्याकडं. हत्ती चालवणाऱ्यानं तो हार घेतला आणि वरती त्या राजाच्या गळ्यात टाकला. राजानं पाहिलं, अरे ह्यो गोसाड्या, मला एवढे जण 5-5 हजार 1000 रुपयाचे हार घालतात आणि गोसाड्या मला 10 रुपयाचा हार घेऊन माझ्या गळ्यात घालतोय. तो हार धरला आणि फेकून दिला. हा, आणि तो हार हत्तीच्या पायाखाली चवणला गेला. दुर्वास ऋषीचा अपमान झाला. दुर्वास ऋषीनं शाप दिला, राजा कालच राजा झाला, एवढा उन्मत्त झालाय का तू? हा, एवढा काही सत्तेचा माज चढलाय का तुला? तू हार फेकून देतो? जा म्हणे, तुझी सारी संपत्ती समुद्रामध्ये पडून जाईल म्हणे. आणि पडली ना. आता लागला पायदाराला. काय गेले महाराज निघून. आता काय करावं? गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणे माझ्या वच्ची बात नाहीये. भगवान भोलेनाथ बाबाकडे गेले. भगवान भोलेनाथ बाबा म्हणे माझ्या याकून होत नाही. गेले विष्णू भगवंताकडे. विष्णू भगवंत म्हणे, हे राजा ऐक, एक वेळेस मंदिरात नाही गेला तरी चालेल, एक वेळेस देवाची भक्ती नाही केली तरी चालेल, पण एखाद्या साधू संताचा अपमान घडता कामा नाहीये. कोण म्हणतं? भगवान विष्णू. कारण साधू संत हे देवापेक्षाही मोठे असतात. एक वेळेस देव माफ करील. हा, अवघड गंमत आहे मायबापा. हो, त्या करताना साधू संतांचा कधीच अपमान करता नाही येत. म्हणे राजेश महाराज भगवंत मला काहीतरी उपाय सांगा. म्हणे राजा एक काम कर, समुद्रामध्ये तुला मंथन करावं लागल, तेव्हा तुला तुझी प्रॉपर्टी वापस मिळेल, संपत्ती वापस मिळेल. म्हणे आता हे कसं शक्य आहे? म्हणे शक्य आहे. जा म्हणे, सर्वात उंच मंदराचल पर्वत आहे त्याला घ्यायचं, वासुकी नावाचा सर्प आहे त्याला घ्यायचं आणि समुद्रामध्ये मंथन सुरू करायचं. पण राजा, हे ऋषीच्या आणि देवाच्या वच्ची बात नाहीये. मग काय करावं लागल? राक्षसालाही घ्यावं लागल.
गेला तो राजा राक्षसाकडे, राक्षसाची मीटिंग बोलवली आणि राक्षसाला सांगितलं का आपल्याला असं असं करायचंय. राक्षस म्हणे तुम्हाला मदत करू, पण आमचा काय फायदा. कोण म्हणत, कोण म्हणत, राक्षस. स्वतःचा फायदा करणारा, विचार करणारा कोण राहतो, कोण राहतो. समजलं तुम्हाला. विठाला 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 राक्षसांना बरोबर घेतलं आणि तिथं समुद्रामध्ये मंथन चालू झालं. मायबाप, तिथं मंथन चालू झालं आणि त्या मंथनामधून एक एक रत्न बाहेर निघायला लागले. 14 रत्न होते. किती? 14. आता कोणकोणते होते ते रत्न आपण ऐकून आहे, पण आपल्याला माहित नाही यालाच रत्न म्हणतात. कोणते? हा पा, लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा गाव काम दुधा सुरेश्वर गजो रंभादी देवांगना. एक लग्न चालू झालं. काय? विठाला 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 विठाला. आई बापू, हे जे मंगलाष्टक आहे हे लग्नामध्ये गायलं जातं आणि याच्यामध्ये हे जे 14 रत्न आहे ना, या 14 रत्नाचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामधून लक्ष्मी निघाली. लक्ष्मी माता निघाली. पहिले मंथन करताना लक्ष्मी मातांना पाहिलं. जमदग्नी ऋषी दिसले. आता कुणाकडे जावं? एकीकडे राक्षस आहे, एकीकडे ऋषी आहे, एकीकडे देव आहे. कुणाकडे जावं? जमदग्नी ऋषी. अरे या ऋषीना स्वतःच्या मुलाकडून स्वतःची पत्नी कळली नाही, खून करायला लावला. हे कशाचं आलं म्हणे ऋषी. लक्ष्मी माता पुढे निघाली. पुढे भेटले ब्रह्मदेव. ब्रह्मदेव भेटले म्हणे या ब्रह्मदेवाला स्वतःची मुलगी कळली नाही, हे कसले देव. लक्ष्मी माता पुढे निघाली आणि विष्णू भगवंत पाठ करून उभे होते. विष्णू भगवंताला म्हणे, भगवंता मला वरा. तुम्ही जर मला वरलं नाही तर या 3 लोकांमध्ये मला कोणी वर मिळणार नाही. तुम्ही मला वरा. आणि विष्णू भगवंत म्हणे, मला अहंकार असणारी पत्नी नाही लागत. अहंकार लक्ष्मी मातेला सोडून दिला आणि तिथून पुढे लक्ष्मी माता भगवान विष्णू सोबत राहू लागल्या. हा, लक्ष्मी माता असे ऐरावत हत्ती निघाले, अमृत निघालं, विष निघालं. माय बापा हो, त्या राक्षसाला काही समजतच नव्हतं हे काय चालू आहे. कोण? मुळातच राक्षस ते. पण मद्रा ही निघाली. मद्रा म्हणजे मद्यपान. ते राक्षसाला समजलं, राक्षसाने घेतलं. मद्रा कोण घेतं मग? कोण घेतं? राक्षस. विठाला विठाला विठाला. मद्रा राक्षसाने घेऊन टाकली माय बापा हो. आणि असे रत्न ऐरावत हत्ती निघाला, विष निघाला. आता ते विष कुणी घ्यावं? विष सोडता येईना. पृथ्वीवर जर पडलं तर पृथ्वीचा विनाश निश्चित होता. मग आता काय करावं? भोलेनाथ बाबाची आराधना केली. भोलेनाथ बाबा हजर झाले. भोलेनाथ बाबाला म्हणे, तुम्ही देवादिदेव महादेव आहात, तुम्ही हे विष प्राशन करावं. हे जर हिच्यावर सृष्टीवर सांडलं तर सृष्टीचा विनाश होईल. भोलेनाथ बाबांनी घेतलं ना. आता यांना वाटलं काही खरं नाही. भोलेनाथ बाबा विष पिवस तर कोणाचाच पत्ता नाही. सगळे पांगापिंग होऊन गेले. त्या हलहल नावाचं विष होतं माय बापा हो. आणि भगवान भोलेनाथ बाबानं घेऊन टाकलं. पण काही वेळातच त्याचा परिणाम सुरू झाला. कंठ निळा पडला. आता सोबत जे सैन्य होतं, भक्तगण होतं, कुणी म्हणे भगवंताची अंगाची लाई लाई व्हायला सुरुवात झाली. माय बापा हो, भगवान भोलेनाथ बाबा आता काय करावं समजेना. कुणी म्हणे तुम्ही एक काम करा, अंगावरचे कपडे काढून टाका. काढून टाकले अंगावरचे, तरी काही परिणाम नाही. कुणी म्हणे तुम्ही सर्प गळ्यामध्ये गुता. गळ्यात गुतला, फरक पडेना. कुणी भक्तगण म्हणे तुम्ही चंद्राला डोक्यावर घ्या. चंद्राला डोक्यावर घेतलं, फरक काही पडेना. आता काय करायचं? आता अंगाची लाही लाही काही होईना. मग आता काय केलं? तिथं नारद मुनी आले. नारायण नारायण. कोणते नारद? कळ लावे. आपण म्हणतो माय बापा, पण नारद मुनीनं आजपर्यंत सर्वांचं कल्याणच केलं.
नारद मुनी हे खूप श्रेष्ठ मुनी होऊन गेले आणि ते नारायण मुनी आले आणि नारद मुनींना सांगितलं की भगवंता तुम्ही आता एक काम करा. काय करा? गंगा मातेला बोलवा. तसा तुमची लाई लाई थांबणार नाही. गंगा मातेला आदेश केला. गंगा माता प्रकट झाली श्री रूपामध्ये आणि गंगा मातेला म्हणे एक काम कर गंगे, माझ्या डोक्यावर बस. गंगा मातेला वाटलं असं काय म्हणून राहिले भोलेनाथ बाबा, डोक्यावर बस म्हणे. काय म्हणले देवा? पुन्हा एकदा सांगा. हो म्हणे, तुला मराठी समजत नाही का? माझ्या डोक्यावर बस. गंगा मातेनं अशी उडी घेतली, पटकन भगवान शंकराच्या डोक्यावर जाऊन बसली. अशी ती उडी जशी उडी घेतली तशी भगवंताच्या डोक्यावर जाऊन बसली आणि भगवान शंकराची लाई कमी झाली. भगवान शंकर घरी निघाले, कैलासामध्ये गेले आणि त्यावेळेस परता होती. 2-3 दिवसापूर्वी घरचे माणसं बाहेरून आले का ओवाळायची दरवाजामध्ये. पार्वती मातेनं पूजाचं ताट घेतलं आणि ओवाळायला लागल्या आणि जी पार्वती माता सर्वात सुंदर दिसणारी ती पार्वती माता, गंगा मातेला वाटलं कस काय, कोणी नेमकी पार्वती माता, म्हणून त्या डोक्यातल्या जटा थोड्याशा बाजूला करून पार्वती मातेला पाहू लागल्या. आता पार्वती मातेना तिकडं औक्षण करायचा टाइम आणि तिकडं गंगा मातेना जटा बाजूला करायचा टाइम, दोन्हीचा टाइम एक झाला आणि पार्वती मातेनं पाहिलं, कोण ग तू, काय करते इथं? त्यांच्या दोघीतच सुरू झालं. असं नामदेवरायांनी एका अभंगामध्ये यांच्या भांडणाचं वर्णन केलेलं आहे. त्यांचे भांडण चालू झाले. भगवान भोलेनाथ बाबा तिथून जे निघले आणि तसे आले सरळ खाली एका डोंगरावर आणि तो डोंगर म्हणजे आजचा त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वतावर ते भोलेनाथ बाबा आले. मायबापू तिथं आले आणि तिथं येऊन ते विष पूर्णपणे गेलेलं नव्हतं, शरीर पूर्णपणे पूर्ववत झालेलं नव्हतं. मग त्यांनी काय केलं? नामस्मरण सुरू केलं. शिव हलहल तापला, तो या नामे शीतल झाला. कशानं शीतल झाला? नामस्मरणाने, नामाने शीतल झाला मायबापा हो. आणि ते नामस्मरण चालू ठेवलं. असं करता करता 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 6 महिने झाले. भगवान भोलेनाथ बाबाचा पत्ता नाही. नारद मुनी एक दिवस चालले, पार्वती मातेला बोलवलं, नारदा इकडे या. म्हणे काय म्हणता माते? म्हणे भोलेनाथ बाबा दिसत नाही. म्हणे सुखरूप आहे, व्यवस्थित आहे, गंगा माता त्यांच्या सोबतीला आहे, तुमची गरजच नाहीये. विठाला विठाला विठाला. आता नारद मुनी म्हणणे तिकडं आहे. म्हणे मग आता कस काय बोलवणार? म्हणे काहीतरी युक्ती सुचवा. म्हणे युक्ती सांगतो माते. काय करायचं? म्हणे गणपती बाप्पाला गाईचं सोंग घ्यायला लावायचं. कुणाचं? गाय करायचं आणि ती गाय तिकडं डोंगरात जाईल. तिथं गौतम ऋषी राहतात. ते गौतम ऋषी सकाळी साळ पेरतात, दुपारी मोठी होते आणि संध्याकाळी तिचा भात करून खातात. एवढं सामर्थ्य, एवढी ताकद. सकाळी पेरतात आणि संध्याकाळी खातात. कोण? गौतम ऋषी. मग काय करायचं? म्हणे आपली ही गाय म्हणजेच गणपतीला तिथं शेतात सोडायचं. म्हणे आता हे काय संबंध? म्हणे माते ऐक ना, पुढं सांगतो ना. हे साळ खायला लागले, गौतम ऋषी ते हाणतीन, जायचंच नाही, तिळच थांबायचं. मग ते काठी मारतील. काठी मारली का मग तिळच पडायचं आणि मरून जायचं. मग मेल्यावर काय होईल? गो हत्येचं पातक घडेल. म्हणे आता सगळं समजलं. म्हणे मग जा. तसंच केलं, जसं सांगितलं तसं. आणि त्या गौतम ऋषीला गो हत्येचं पातक लागलं. आता काय करायचं? मग त्याचं शास्त्र उचकलं गौतम ऋषीनं आणि त्याचं पातक म्हणून गंगेमध्ये स्नान केल्याशिवाय गो हत्येचं पातक जात नाही, असा उल्लेख शास्त्रामध्ये निघाला. मग गंगा मातेची आराधना सुरू केली. गंगा माता प्रकट झाली. गंगा माता म्हणे मी आता काही येऊ शकत नाही. म्हणे कुठे आहे? म्हणे भगवान शंकराच्या डोक्यावरती बसलेले. मग भोलेनाथ बाबाची आराधना सुरू केली. हो, 10 मिनिटं. भोलेनाथ बाबा आता जाणून बुजून भोलेनाथ बाबाचे दे. भोलेनाथ बाबा आले, प्रकट झाले. म्हणे बोल भक्ता काय पाहिजे? म्हणे बाबा
जगाच्या कल्याणासाठी हे पशु पक्षी पाण्या वाचून मरताय आणि सर्वांच्या कल्याणासाठी माझ्यासारखे पाप्याला सुद्धा तराईसाठी गंगा मातेची गरज आहे आणि ती गंगा माता या पृथ्वी तलावर यावी एवढीच इच्छा आहे म्हणे. तथास्तु. भोलेनाथ बाबा निघून गेले म्हणे गंगा बस झाला आता तुझा लाड, चाल आता उतर खाली. म्हणे काय म्हणले? म्हणे खाली उतर. म्हणे नाही उतरणार. म्हणे तुला गंगे म्हणतोय खाली उतर. म्हणे नाही उतरणार. आमची जातच अशी. एकदा डोक्यावर बसली, विठाला 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 विठाला. एकदा डोक्यावर बसली का उतरत नाही मायबाप. भगवान शंकरानं एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, ऐका ना. हातातलं त्रिशूल रोवलं, तिथं त्रिशूल रोवलं, आपल्या जटा मोकळ्या केल्या आणि तिथं तांडव नृत्य सुरू केलं मायबाप हो. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गले वलंबिलंबितं भुजगतुंड मालिका जटागता चंद्रम रमन्नलिंप निर्जरी डोलवीच वल्लरी विराजमान दुर्धरी धगत 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 ज्वलन्नावातपट्ट पावके किशोर कर्णशे करे प्रति प्रतीक्षणं मम प्रति प्रतीक्षणं मम. हो. आणि तिथं हे तांडव नृत्य सुरू केलं आणि त्या तांडव नृत्य सुरू केल्याच्या नंतर त्या भगवान भोलेनाथांनी असे गरा 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 आपल्या जटा बिगवल्या, गरा गरा बिगवल्या, अशा धापण तिथं त्या दगडावर आपटल्या. तशी गंगा माता खाली. आणि तिथं आजही त्र्यंबकेश्वरावर त्या जटा आपटल्याचं तिथं ठिकाण आहे. आजही जसेच्या तसं. आणि तिथून त्या गंगा मातेचा उगम झाला. पण आता हे आंघोळ करायला हे पाणी तर खाली चाललं. आता काय करायचं? मग तिथं त्या गौतम ऋषींनी काय केलं? गवताच्या पेंड्या बांधल्या आणि त्या गवताच्या पेंड्याचा असा बांध घातला. त्या गवताच्या पेंड्याला संस्कृत भाषेत नाव आहे कुश. कुश म्हणजे गवत. त्या कुशाच्या पेंड्या बांधल्या आणि ते पाणी अडवलं. तिथं स्नान केलं. आपले पाप सगळं गोहत्येचं पातक असेल, अनेक काही पाप असेल, ते संपूर्ण जळून तिथं त्या तळ्यामध्ये, ते जे तळ झालं गवताचं कुशाचं, म्हणजे त्याला आपण आज कुशवर्ता तळ म्हणतो. तेच महाराजाला अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगायचं. कुशावर्ता करिता स्नाना, कुशावर्ता करिता स्नाना, कुशावर्ती करिता स्नाना, कुशावर्ता करिता स्नाना, कुशावर्ता दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी, 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 दृष्टि पड़ता ब्रह्मगिरी. बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी, विठोबार कुमारी, कुमारी विठोबार कुमार, कुमार कुमार.
वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. माय बाप हो, आपण वेळ संपून गेली एकदम धावत्या युगात का होत नाही, कसं का होत नाही, समजल असं त्या पद्धतीनं या अभंगावर सांगण्याचा प्रयत्न केला माय बाप हो. आणि महाराज सांगतात ती जे ब्रह्मगिरीचा पर्वत आहे किंवा आपल्याला जे सांगितलं जे ब्रह्म जे आपल्या आत बसलेलं आहे आणि ह्या ब्रह्मगिरीच्या फेऱ्या आपल्या चालूच आहे. वासुदेव करतो फेरा वाड्या आत बाहेर आणि दारा, त्याच्या फेऱ्या चालूच आहे, फक्त त्याची आपल्याला समज नाही. जोपर्यंत संत आपल्या जीवनात येत नाही तोपर्यंत ती समज आपल्याला येऊ शकत नाही. आणि ती समज आली की एकदा का त्या फेऱ्या आपल्याला समजल्या का आपल्या पुण्याची गणना होऊ शकत नाही. एवढं आम्हा पुण्य, किती मोठं पुण्य हे नाथबाबा हरिपाठात वर्णन करतात. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडले. माय बाप कोटी कोटी यज्ञ, एखादा व्यक्ती कोटी कोटी यज्ञ करत असत आणि त्याचं पुण्य जेवढं काही असेल तेवढं पुण्य फक्त एका हरिनामामध्ये आहे. इतकी ताकद, एवढं मोठं सामर्थ्य त्या हरिनामामध्ये आहे. आणि ते आपल्या कुठं येते, ब्रह्म आत आहे आपल्यावाल्या, त्याला फक्त ओळख करायची आपल्यावाल्या, त्याच्याच प्रदक्षिणा घालायच्या आहे असं नामदेव महाराज शेवटच्या मने प्रदक्षिणा मने प्रदक्षिणा नाम म्हणे प्रदक्षिणा त्याची पुण्या नाही गणना. माय बाप हो, या प्रदक्षिणा आपण जर घातल्या ना त्या पुण्याला इतकं पुण्य साचतं आमाप, त्याची गिनती होऊ शकत नाही. माय बाप हो, खूप काही मजा आहे परमार्थामध्ये, पण समजपूर्वक केला तर नुसतं ह्यो करतो म्हणून आपण करायचं नाही माय बाप हो. कारण हा जन्म पुन्हा नाही, हा जन्म नरदेव खूप काही जन्मानंतर प्राप्त झालेला आहे. आणि जर आता वाटत असेल आपण इतर योनीला जावा नाही, समजपूर्वक परमार्थ करा. जोपर्यंत देव भेटत नाही तोपर्यंत गुरु बदलीत राहा, बुवा बदलीत राहा. मी नाही सांगत
कबीरदास महाराज सांगतात, हा जो गुरु ते ना भ्रम मिटे, भ्रांति रांझी से जाए, जो गुरु झूठे जानिए, त्यागत देर न लगाए, कबीरा जागत लेगा कबीरा जागत लेगा जो गुरु तेना भ्रम मिटे, भ्रांती ना जिसे जाय. अहो, ज्या गुरुला आपण गुरु म्हणतो, ज्या संताला संत म्हणतो, पण त्यांच्यापासून आपली देवाची ओळख होत नसेल, गाठभेट होत नसेल, देव कळत नसेल, देव समजत नसेल, तर तो सो गुरु झुटा जाणीये. तो गुरु कसा समजा तुम्ही? खोटा समजा. आणि त्यागत देर ना लगाय, त्याला सोडून द्यायला अजिबात उशीर लावू नका. कारण एका क्षणाचा भरोसा नाही मायबाप. आपण घरापर्यंत जाऊ याची गॅरंटी नाही. हा गुचकी माहिती का? आवरलं. इतकं सोपं आहे. त्याच्या करताना हा मनुष्य जन्म पुन्हा नाही, याचा सार करून घ्या. संसार करायचाच आहे, संसार अजिबात सोडायचा नाही. सर्व काही बायकामुळं, आई वडील सर्व काही सांभाळून संसार आपल्याला करायचाच आहे. हा, आणि तो संसार करत असताना परमार्थही करायचा आहे. मायबापा हो, 23 घंटे संसाराला द्या, 23 घंटे द्या. फक्त 1 घंटा हा भगवंत कुठे आहे? हृदयात. चैन बसू नका. आता कळालं ना? आता चैन बसू नका. आता हृदयात असलेला देवाचा जो दाखवून देईल त्याचा शोध घ्यायचा. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत काही नाही उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. आईसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. बोलत राहायचं. जो भेटल ना विचारायचं, भाऊ देव आहे का? आहे. तो पाहिला का? नाही. चल वय तिकडे बाजूला, चल पुढं. महाराजाला कीर्तन केलं, सोडायचं नाही अजिबात. कीर्तन संपलं का मनगड धरायचं. सांग, कीर्तनात जे सांगत होता ते करून दाखव. थेरी प्रॅक्टिकल. जर प्रॅक्टिकल नसेल तर थेरी सांगून उपयोग आहे का? हा, जी गोष्ट जीवनात नसेल ती सांगून उपयोग आहे का? नाही मायबाप. तुम्हाला पहिलेच सांगितलं, आम्हाला देव माहित नाही, आम्ही तुम्हाला कसं सांगणार? हाडात असलं तर पोरे देईल ना, बरोबर आहे की नाही? हा, अशी गंमत आहे मायबाप हो. पण असं नाहीये, सगळेच तसे नाहीये. आहे जे ओरिजिनल पण आहे, आणि ते आहे म्हणूनच जे चालू आहे. बोलता बोलता आपली वेळ संपलेली आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द निघाले असतील ते माझ्या वाणीचे दोष आहे. जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे. पुनश्च एकदा सर्व गुणीजन मंडळी, सगळे माळकरी मंडळी सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. गावातील भजनी मंडळ असतील, भागाठाणकर भजनी मंडळ असतील, भरपूर दुरून अनेक ठिकाणाहून मंडळी आलेले सर्वांचे, अगदी मृदुंग वादक, हार्मोनियम वादक, सिस्टमवाले, आपण सर्वजण आलात, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मायबाप हो, झालेली सेवा सद्गुरू साईनाथ महाराजांच्या चरणी अर्पण करतो. आणि सेवेला पूर्ण विराम ज्ञानेश्वर हो. मायबाप हो, ज्या परिवारानं, या डोळस परिवारानं जी काही आज पुण्याईची सामग्री जमा केलेली आहे, ही खूप काही मोठी आहे. याचं मला वाचेना सांगू शकत नाही. आणि या सर्वांची पावती जी काही असेल तर ती आपल्या आई वडिलांचं जे ऋण आहे मायबाप हो, तर त्यांचं ऋण माणसाला फेडता येत नाही. आज योगायोगानं खूप काही असा योग घडून आलेला आहे. त्या करताना मी विनंती करेल त्यांच्या आई वडिलांना का त्यांनी समोर इथं खुर्चीवर येऊन बसायचंय. आता याच्यानंतर आरती होईल. सर्व आपले 5ही भाऊ सर्वजण आणि त्यांच्या बहिणी, जे काही आपला परिवार आहे, सर्वजण येऊन त्यांचं पूजन करून आणि आपली आरती होईल. मायबाप तोपर्यंत आपण सर्वांनी साथ करायची आहे. या इकडं आई बाबा या.
बस. आज खरोखर खूप असा योग आलेला आहे. हा योग पुन्हा होणे नाही. जाती ऐसी घडी पुन्हा नाही मायबाप. त्या करताना या आलेल्या संधीचा सर्वांनी फायदा घ्यावा. आपले सर्वजण डोळस परिवार सर्वांनी इथं उपस्थित राहून आपल्या आई वडिलांची आरती करायची आणि आपल्याला इथं भगवान भोलेनाथ बाबाची त्या गंगे मातेची आरती होईल, पांडुरंगाची आरती होईल. सर्वजण एकामागं एक आपण त्यांचं ओवाळायचंय मायबाप. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय हरी देवा पुढे करवारती शिवाला ओ योगी मनोरी मुदती शंभू महादेवाला, शंभू महादेवाला ओ करवारती शिवाला, शंभू महादेवाला स्वर्गा तुझी भूमीला हरिले नदे जगला पावन के जगा हे पावन के जगा ओ करवारती